नशीब की अजूनही लालबाग परळमध्ये एवढा मराठी टक्का शिल्लक आहे की त्यातल्या मुठभर पोरांनी त्या लसूण चिवड्यांची विजार पिवळी करून त्यांना पळवलं आणि चोप चोपलंय. पण त्यावरही आपली काहीच प्रतिक्रिया नाही. तुमचे ते नागाधिराज भोंगाधिराज संपादकही यावर काही बोललेले नाहीत. अरे आम्हा हिंदूंच्या बाजूने नाही तर किमान विरोधात तरी बोला म्हणावं त्यांना. ईद ए मिलादच्या जुलूसच्या वाटेत गणपतीचे बॅनर्स, बूथ शिकन समाजाच्या सणाच्या उत्सवात तुमच्या भूतांचे म्हणजे मूर्त्यांचे मंडप, म्हणजे त्या शांतिदूतांचा अपमानच नाही का? येड छवा आहे तो, कुणी बांधला तो मंडप? असं काहीतरी त्यावरही बोला जनाबे आली, कशावर तरी बोला. काही राजकारण्यांच्या लोमत्यांची वटवट ही त्यांच्या बॉसेसनाही लाजवेल अशी असते. हे पारंब्यानं लोंबणारे लोक जे असतात ना, ज्यांना कार्यकर्ता पदाधिकारी वगैरे म्हटलं जातं, त्यांना कधी लॉजिकल बोलताना तुम्ही पाहिलेलं ऐकलेलं नसेल. कारण यांची केस म्हणजे गुडघ्यात अक्कल अर्थात घुटणे में मेंदू अशा पद्धतीची असते. आमच्या व्हिडिओज खाली किंवा या व्हिडिओजवर काही धडाडीचे कार्यकर्ते काही ठराविक पक्षांचे कमेंट्स करतात. आणि कमेंट्स करतात म्हणजे कमेंट्स करायला, शिव्या घालायला येतात. त्यांना काय साध्य करायचं असतं त्यातून, तर आमच्या या शिव्यांची दखल घेतली जावी. जर त्या फालतू शिव्यांना मी भाव दिला आणि उत्तर दिलं तरी यांची पत वाढणार. 40 पैसे पर कमेंट्सवरून हा थेट ₹1.5 पर कमेंट्सवर जाणार. आणि वर यांचे शेठ जे बसलेत त्यांच्या नजरेत हा मोठा सोशल मीडिया वॉरियर वगैरे ठरणार. मला माहिती आहे हे सगळं. काही चाटू लोक असेही आहेत, कुठल्या तरी हागणदारीत लोळून आल्यासारखी भाषा वापरून, घाणेरडी भाषा, त्यात तसे व्हिडिओज बनवून आमच्यावरचे ते टाकणार. तसा काय मोठा इन्फ्लुएन्सरच जणू. आणि काय म्हणायला येईल ते अकलेचे तारे तोडतात ते लोक त्याच्यामध्ये. आपण डुंकूनही बघत नाही. पण या लोकांचं पितळ अलीकडच्या 2 मोठ्या घटनांवर उघड पडलंय. हे लोक ज्या संघटनांचे शेंदाड शिपाई आहेत ना, त्या संघटनांचे नेते काही दिवसांपूर्वी या मुंबईचे मालक असल्यागत वावरत होते, वागत होते. आम्ही म्हणजे महाराष्ट्र, आम्ही म्हणजे मराठी अस्मिता. आता ही वाक्य उच्चारल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे कोण नेते आहेत. तर या नेत्यांना मुंबई, महाराष्ट्र आणि इथला मराठी माणूस, त्या मराठी माणसाची सहानुभूती, त्यांची मतं हे सारं आपल्यालाच हवं असतं असं त्यांना वाटत असतं. पण जेव्हा प्रश्न याच महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या अस्मितेवर लसणीच्या कांड्यांचा या सो कॉल्ड शांतिदूतांचा हल्ला होतो, तेव्हा मात्र हे अस्मिता रक्षक कुठल्या बिळात जाऊन लपतात कोणास ठाऊक. मित्रो, मुंबईत येऊन इथलं खाऊन इथल्या मातीशी, इथल्या भाषेशी बेईमान असणाऱ्यांना उघडपणे चोपलंच पाहिजे. त्यात वादच नाहीये. पण तिथंही सिलेक्टिव्हली कातडी बचाव धोरणवाले हे लोक जे पकडायला सोपे आहेत, मारायला सोपे आहेत, 2 कानफडीत त्याच्या मारल्या तर उलटून हा हात उचलणार नाही, अशाच लोकांना पकडून मारायचं आणि अस्मितेच्या बाता करायच्या. मात्र जिथं खरोखरच तुमच्या अस्मितांवर घाला घातला जातोय, तुमच्या धर्मावर हल्ला होतोय, तिथे हे लोक का पोचत नाहीत? बरं, ज्यांना 2 वेळच्या पोटापाण्यासाठी कधी घराबाहेर पडून हातपाय हलवावे लागले नाहीत, सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच हे जन्माला आलेले आहेत. यांच्या बायोलॉजिकल वारशानं यांना सारं काही आयत्या ताटात वाढून दिलेलं आहे. ते स्वतः कशाला घराबाहेर पडतील, नाही का? पण यांच्या घरात बसूनच दिलेल्या धमक्यांमध्येही पूर्वी धमक होती. लोक चळचळा कापायचे की राव त्या धमक्यांना. मुंबई बंद व्हायची यांच्या एका हाकेवर. मग तो दरारा, ती धमक आता निष्प्रभ ठरायला लागली आहे. पॉवर संपली की बॅटरी उतरली. नेमकं काय झालं? ते लांडे हिंदूंच्या मंदिरांच्या स्थानी श्रावणातही चिकन मटण घेऊन जाणार. तिकडं चरस, गांजा, दारू सगळं चालणार. त्यांना अडवायला गेलेल्या हिंदू पोरांना ते मुसलमान जबरी मारहाण करणार आणि त्यांच्या मदतीला तो अबू आझमी, रईस शेख वगैरे धावत जाणार. पण तुम्ही किमान बंगल्याच्या आवारातून तरी एक हाक द्या त्या पोरांना, एक आवाज द्या. शिपाय, अय शिपाय, कोण आहे रे तिकडे? तशी तेही नाही. मग माझगावच्या मोर्यावर याच शांतिदूतांनी अंडी फेकली. हा धर्मावर हल्ला नव्हता का हो? हा मराठी सणांचा, या महाराष्ट्र राज्याच्या राज्य उत्सवाचा अपमान नव्हता का? तरी तुम्ही गप्प आहात. काल परवा आपल्या बालेकिल्ल्यात शिरलेले लांडे अल्लाहू अकबरच्या घोषणा देत बॅनर फाडले त्यांनी, मंडपांचे बांबू उचकटले. कुठून आली हिंमत यांच्यामध्ये की हे लालबाग परळमध्ये मराठी माणसाच्या उंगल्या करायला आले हे धावत? नशीब की अजूनही लालबाग परळमध्ये एवढा मराठी टक्का शिल्लक आहे की त्यातल्या
मुठभर पोरांनी त्या लसूण चिवड्यांची विजार पिवळी करून त्यांना पळवलं आणि चोप चोपलंय. पण त्यावरही आपली काहीच प्रतिक्रिया नाही. तुमचे ते नागाधिराज, भोंगाधिराज संपादकही यावर काही बोललेले नाहीत. अरे, आम्हा हिंदूंच्या बाजूने नाही तर किमान विरोधात तरी बोला म्हणावं त्यांना. ईद ए मिलादच्या जुलूसच्या वाटेत गणपतीचे बॅनर्स, बूथ शिकन समाजाच्या सणाच्या उत्सवात तुमच्या भूतांचे म्हणजे मूर्त्यांचे मंडप, म्हणजे त्या शांतीदूतांचा अपमानच नाही का? येड छवा आहे तो. कुणी बांधला तो मंडप? असं काहीतरी त्यावरही बोला जनाबे आली. कशावर तरी बोला. एका बाजूला एक राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, जो गुजराती मारवाड्यांचा पक्ष आहे असं तुमच्याकडून सातत्यानं सांगितलं जातं. त्यांचं हिंदुत्व हे बेगडी आहे म्हणे, काय पट्ट्यातलं आहे. गोमूत्र आणि शेणवालं हिंदुत्व आहे. त्याच घंटाबडव्यांनी किमान यांच्या आरेला कार्य करण्याचं धाडस तरी केलंय. पण तुम्ही ज्या ज्या गोष्टींची ठेकेदारी घेऊन ठेवली आहे त्यावर काहीच प्रतिक्रिया देणार की नाही? तुम्ही ब्रँड अँबॅसेडर आहात ना, ब्रँड आहात एक, त्यावर कधी बोलणार की बोलणारच नाही? असा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला पडलाय. जो मराठी तर आहे पण धर्मानं हिंदू देखील आहे. का गप्प आहात यावर तरी बोला. म्हणजे गैरसमज जर कोणाच्या मनात झाले असेल माझ्यासारख्यांचे तर ते तरी दूर होतील.